जय शिवराय, जय शंभूराजे. नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू करणार आहोत तो म्हणजे 1952 साली प्रदर्शित झालेला एक जबरदस्त क्लासिक विनोदी पिक्चर पेडगावचे शहाणे. हा चित्रपट म्हणजे जुन्या मराठी सिनेमांचा खजिना आहे. सुमारे 70 वर्षापूर्वी बनलेला असला तरीही आजही बघताना तितकाच ताजा, तितकाच मजेशीर आणि तितकाच सस्पेन्स भरलेला असा वाटतो. चित्रपटाचा कथेचा विचार केला तर चित्रपटाची कथा अत्यंत वेगळी आणि मनोरंजक आहे. एक नामांकित सर्जन डॉक्टर राजा परांजपे काही घटनामुळे मानसिकदृष्ट्या अस्थिर होतात आणि त्यांना वेड्याच्या रुग्णालयात दाखल केले जाते. दरम्यान त्यांच्यासारखाच दिसणारा एक व्यक्ती परदेशातून भारतात येतो आणि रेल्वे स्टेशनवर घडलेल्या गोंधळामुळे दोघांची अदलाबदली होते. जो खरा शहाणा असतो तो वेड्याच्या इस्पितळात जातो आणि जो वेडा आहे तो बाहेरचा मोकळा श्वास घेतो. इथून सुरू होतो धमाल, गोंधळ आणि हसवणारा सस्पेन्स. अभिनय आणि पात्रांचा विचार केला तर या चित्रपटात राजा परांजपे यांचा डबल रोल आहे. हा खास आकर्षक आहे. त्यांनी दोन्ही भूमिका इतक्या उत्कृष्टरित्या साकारलेत की प्रेक्षक अक्षरशः गुंतून जातो. तसेच नयना, नीलनी नागपूरकर, प्रसाद, चित्तरंजन धुमाळ, द्वारकानाथ केळकर, शरद तळवलकर, वसंत शिंदे यांच्यासारख्या कलाकारांनी आपल्या अभिनयाने हा चित्रपट अधिक रंगतदार केला आहे. संगीत आणि लेखन याचा चित्रपटात विचार केला तर संगीत दिलं आहे दत्ता डावजेकर यांनी, जे त्या काळातील एक दिग्गज संगीतकार होते. त्यातील गाणी जसं की झांसीबार, शांत मला झोपू दे, हळूच कुणी आले ग आजही अनेकांच्या मनात घर करून जातात. कथा, संवाद आणि गीते लिहिली आहेत ती ग दी माडगुळकरांनी आणि हेच या चित्रपटाचे सर्वात मोठे बलस्थान आहे. दिग्दर्शन आणि सादरीकरणाचा विचार केला असता चित्रपटाची मांडणी हलकी फुलकी, विनोदी आणि तरीही सस्पेन्स ठेवणारी आहे. त्या काळात इतक्या उत्तम प्रकारे डबल रोल, सस्पेन्स आणि कॉमेडी एकत्र आणणं ही गोष्ट साधी नव्हती. या सिनेमाचा विशेष विचार करता जुन्या काळातील स्वच्छ निरागस विनोद, जबरदस्त कथा, ट्विस्ट, अप्रतिम अभिनय आजही रिलेट होणारा मनोरंजनाचा अनुभव आहे. पेडगावचे शहाणा एक फक्त चित्रपट नाही तर मराठी सिनेमाच्या इतिहासातील एक अमूल्य ठेवा आहे. हा चित्रपट शहाण्यांना वेडा करतो आणि वेड्यांना शहाणा असं वाटतं. इतक्या मनोरंजक आहे की एकदा बघायला सुरू केले की शेवटपर्यंत सोडवत नाही. जर तुम्हाला क्लासिक मराठी चित्रपटाची आवड असेल तर पेडगावचे शहाणे नक्की बघा. हसत हसत विचार करायला लावणारा एक अनमोल अनुभव आहे. धन्यवाद. जय भवानी.